कमळे ह्योच वाट दिसायलाय, चल जाऊया. चल चल. डॉक्टर, कोण तुम्ही आणि आत कशा आल्या? आम्ही आदितीच्या मैत्रिणी आहे. तिला कसं वाटतंय आता, बरी आहे का ती? तिची कंडिशन सध्या खूप क्रिटिकल आहे. ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला जबरदस्त मार लागलाय आणि पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. आम्ही थोडा वेळ बोलू शकतो का तिच्या संग? नाही, आता सध्या ती खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. डॉक्टर प्लीज, फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे आम्हाला. होय डॉक्टर, फक्त आम्हाला एकदा बोलू द्या. ओके, पण तिला काही त्रास होईल असं बिलकुल करू नका, ठीक आहे? अदिती, अदिती, मी कमळी. हे बघ, निंगी बी आहे इथं. तुला कसं वाटतंय? आदिती, तू काय म्हणालीस काहीच कळना मला. कमळे, ही अवस्थेत बोलतेय म्हणजे 100% हिला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. अदिती, आठव, हे समजा कसं झालं? तू कुणाला बघितलंस का? कोण माणूस होता आणि गाडी कोण चालवत होतं? काय चाललंय तुमचं? वा बाहेर. तुम्हाला सांगितलं होतं ना पेशंटला त्रास होईल असं काही करू नका. प्लीज बाहेर निघा. प्लीज प्लीज प्लीज. नर्स, नर्स. कमळे, हिथं याच्या आधीच माझा उजवा डोळा लय फडफड करत होता आणि हिथं आल्यावर आणिकच गडबड वाटायला लागली. म्हणजे तू बघितलंस ना तिला, ती कशी करत होती ते? तिला 100% आपल्याला काहीतरी सांगायचं होतं. मला बी असंच वाटतंय बघ. नेमकं काय सांगायचं असेल का तिला? यांना ती मुलगी काय सांगणार असेल? त्या स्केचबद्दल तर काही सांगायचं नव्हतं ना, पण या मुलीचा आणि या कमळीचा काय संबंध आहे? कॉलेजमध्ये देखील कशाला आली होती? ती कमळीला भेटायला आली होती, पण का? कमळे, मला ह्यो ॲक्सिडेंट झालेला नाही तर कोणतरी मुद्दाम केलाय असं वाटायलं. म्हणजे? अगं म्हणजे तू तिच्या तोंडाकडे बघितलंस ना व, ती लईच घाबरलेली होती ग. पण तिला आपल्याला काहीतरी सांगायचं बी होतं. हे समजत जरा विचित्रच वाटायलंय ग मला. हा ॲक्सिडेंट मी घडवून आणलाय हे तर यांना बाप जन्मात कळणं शक्य नाहीये. पण ती मुलगी कमळीला काय सांगणार होती?